जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टोमॅटो मार्केटमध्ये 13 जानेवारी 2026 रोजी टोमॅटोची आवक साधारण 7 ते 8 हजार क्रेटची झाली. बाजारभाव 400 ते 600 रुपयाच्या दरम्यान मिळाला. गावठी टोमॅटो त्याचबरोबर संकरित व्हरायटी ह्या दोन्हींनाही बाजारामध्ये फारसा काही फरक मिळाला नाही. मेघदूत, आर्यमान, साऊ, 108, विरांग या सगळ्याच व्हरायटीचे टोमॅटो मार्केटमध्ये येत असतात. गावठी टोमॅटोला थोडी मागणी अधिकची असते. संकरितला देखील बाजारभाव चांगला मिळतोय. सरासरी 13 जानेवारी 2026ला बाजारभाव 400 ते 600 रुपयापर्यंतचा मिळाला. काही वक्कल 500 ते 550 पर्यंत देखील विक्री झाली. सध्या थंडी असल्यामुळे टोमॅटोचा तोडा 4-4, 5-5 दिवस उशिराने होतो. त्यामुळे आवक होण्यावर परिणाम होताना दिसत आहे. नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये सध्या टोमॅटोची आवक थोडी कमी झालेली आहे. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये टोमॅटोचे पैसे होत असल्यामुळे शेतकरी बांधवांचा इकडे टोमॅटो विक्री आणायला अधिकचा कल असतो. जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर त्याचबरोबर संगमनेर, अकोला, पारनेर, बीड, इंदापूर, बारामती त्याच्याही पुढच्या जिल्ह्यातील शेतकरी या ठिकाणी विक्रीला टोमॅटो आणत असतात. नारायणगावच्या टोमॅटो मार्केटवर शेतकरी बांधवांचा विश्वास असल्यामुळे इकडे टोमॅटोची आवक अधिकची होत असते. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचं नारायणगावचं टोमॅटो मार्केट म्हणूनच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुपरिचित झालेलं आहे. पुन्हा एकदा सांगतो, दिनांक 13 जानेवारी 2026 रोजी टोमॅटोची आवक साधारण 7 ते 8 हजार क्रेटची झाली आणि बाजारभाव सरासरी 400 ते 600 रुपये मिळाला. म्हणजे गावठी टोमॅटो, संकरित टोमॅटो ह्या दोन्हींनाही बाजारभाव दोन्हीमध्ये फारसा फरक नाही, परंतु गावठी टोमॅटोला मागणी अधिकची पाहायला मिळाली. ब्युरो रिपोर्ट, विंगर टाइम्स, नारायणगाव. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.